आमदार रवी राणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेले आहेत। नंदनवन इथं रवी राणा एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। रवी राणा यांची ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, भेटीमागचं काय नेमकं कारण आहे हे अद्याप तपशीलवार समजू शकलेलं नाही। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, रवी राणा एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी येण्यामागचं नेमकं काय प्रयोजन आहे, तपशीलवार काही माहिती मिळाली आहे का? अजिंक्य, थोड्या वेळापूर्वीच रवी राणा जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थाने नंदनवन इथं पोहोचलेले आहेत। अद्याप ही भेट नेमकी का घेण्यात आलेली आहे याबाबत अस्पष्टता आहे। रवी राणा यांनी देखील याबाबत काही सांगितलं नाही। प्रसार माध्यमांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावर काही बोलणं किंवा यावर भाष्य करणं टाळलेलं आहे। मात्र आता थोड्या वेळापूर्वीच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। नेमकी आता ही भेटी दरम्यान काय चर्चा होते, कारण सध्या जर आपण राजकारण पाहिलं तर वेळोवेळी राजकारण असतील किंवा समीकरण असतील ती बदलत चाललेली आहेत। महानगरपालिका संदर्भात अनेक ठिकाणी जागा वाटप असतील किंवा मग नेमकंच महापौर बसवण्यासंदर्भातची समीकरण ती सातत्याने बदलतात आणि त्या रवी राणा हे जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायला गेले तर नेमका त्यांनी कोणाचा निरोप आणलाय किंवा या संदर्भात काय चर्चा करण्यात याबाबत जी आहे ती उत्सुकता उमेश, अमरावती पालिका निवडणूक झाली त्यावेळेला वेगवेगळी राजकीय समीकरणं आपण पाहिलेली होती। कुठेतरी याच अनुषंगाने ही भेट असू शकते का? कारण रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये आणि भाजपमध्ये जागा वाटपावरनं मोठा वाद झाला होता। महायुती म्हणून हे सगळे पक्ष एकत्र लढले नव्हते। या पार्श्वभूमीवर ही भेट असू शकते का? अमरावती महानगरपालिकेची सगळी जर पार्श्वभूमी तपासली तर रवी राणा हे स्वतंत्र आपल्या पक्षात त्यांनी आपले सगळे उमेदवार उभे केले होते, तर भाजप बरोबर त्यांनी हात मिळवणी केली नव्हती आणि त्यामुळे तिकडे एक पेच निर्माण झालेला आहे। त्याबाबतच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जे चर्चा करू शकतील अशी शक्यता नाकारता येत नाही। बिलकुल उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।